बदल्या झाल्या, विरोध झाला, दबाव आले, पण हा अधिकारी कधी कुणाला झुकला नाही. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा IAS अधिकाऱ्याची कहाणी ज्याने भ्रष्टाचाराला बांधवांनो थेट आव्हान दिलेलं आहे आणि त्यानं जनतेच्या मनात पीपल्स ऑफिसर्स म्हणून स्थान सुद्धा निर्माण केलेलं आहे. त्या धडाकेबाज अधिकाऱ्याचं नाव आहे बांधवांनो तुकाराम मुंडे साहेब. मित्रांनो, त्यांच्या नावावरती बदल्यांचा विक्रम आहे. असे तुकाराम मुंडे साहेब जनतेचा आवाज आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा गर्दनकाळ ठरलेला आहे. मित्रांनो, कल्पना करा, एक असा अधिकारी कार्यालयात येतो आणि पहिल्याच दिवशी फायलिंगची तपासणी सुरू करतो. मित्रांनो, अचानक छापे टाकतो, नियम तोडणाऱ्यांना कुठलाही मुलाहिजा न ठेवता नोटीस सुद्धा बजावतो. मित्रांनो, असा अधिकारी राजकीय दबाव झुगारून देतो आणि काही दिवसातच संपूर्ण विभागात खळबळ उडवतो. मग त्याच्या कामाची चर्चा तर संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण राज्यभर होणारच आणि जनता सुद्धा त्याचं कौतुक करणारच. पण काही हितसंबंध गट अस्वस्थ होतात आणि मग सुरू होते बदलीची कहाणी, चर्चा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रशासनात जर एखाद्या अधिकाऱ्याने जनतेच्या मनावरती राज्य केलं असेल तर त्या अधिकाऱ्याचं नाव गर्वानं सांगावं लागेल, ते आहे तुकाराम मुंडे साहेब. असा अधिकारी ज्याने नियमांची कधीच तिलांजली केली नाही, तडजोड केली नाही. असा अधिकारी ज्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे लढा दिला. मित्रांनो, असा अधिकारी ज्याच्या प्रत्येक बदलीनंतर जनतेने प्रश्न विचारला आहे, जनतेनं थेट सरकारला प्रश्न विचारला आहे, चूक नेमकी कोणाची आहे. आज अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंडे साहेब यांनी पुन्हा एकदा बांधवांनो धडक कारवायांचा धडाका सुरू केलेला आहे. भेसळयुक्त अन्नावरती धाडी टाकलेल्या आहेत, दूध माफियांवरती कारवाई सुद्धा केलेली आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरती कठोरातली कठोर भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. आणि अगदीच बांधवांनो, वडापाव वर्तमानपत्रात देण्याच्या चुकीच्या पद्धती विरोधातही जनजागृती आणि नेमकं सगळं काही मांडण्याचा प्रयत्न तुकाराम मुंडे साहेब यांनी केलेला आहे. त्यांचा संघर्ष काय आहे, त्यांच्या बदल्या इतक्या का झाल्या आणि महाराष्ट्रातील लाखो लोक त्यांना इतके का पसंत करतात, चला तर मग जाणून घेऊयात एका धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी अविनाश मोहिते. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. बांधवांनो, आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर दादा हो, पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच करतो. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, नीट लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी तुमच्यासमोर आवर्जून मांडणार आहे. जाणून घ्या तुकाराम मुंडे साहेब यांचा संघर्षमय प्रवास कसा सुरू झाला. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांचा जन्म 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोन या गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात झालेला आहे. मित्रांनो, लहानपणापासूनच त्यांना संघर्षाची सवय होती. ग्रामीण भागातील मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि कठीण परिस्थितीत त्यांनी आपले स्वतःचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. मात्र परिस्थितीपुढे न हारता, न हार मानता, न झुकता त्यांनी शिक्षणाला आपलं शस्त्र बनवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर राज्यशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. UGC GRF पात्रताधारक सुद्धा ते तुकाराम मुंडे साहेब आहेत. मित्रांनो, ही जिद्द त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेकडे घेऊन गेलेली आहे, आकर्षित केलेली आहे. सन 2005च्या IAS बॅचमध्ये त्यांनी यश मिळवले आणि देश सेवेचा तिथून पुढचा प्रवास बांधवांनो मुंडे साहेबांचा सुरू झालेला आहे. लोकांचे अधिकारी म्हणून त्यांची सध्याची ओळख कायम आहे. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब यांना आज पीपल्स ऑफिसर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण ते कार्यालयात बसून कारभार करणारे अधिकारी बिलकुल नाहीत. ते लोकांमध्ये मिसळून, लोकांमध्ये जाऊन जाणारे अधिकारी आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे, ऐकून घेणारे असे ते धडाकेबाज अधिकारी आहेत. जनतेच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देणारे सुद्धा ते अधिकारी आहेत. त्यांना वाटतं की प्रशासन हे जनतेसाठी आहेत, असे तुकाराम मुंडे साहेब
कार्यकर्ते आणि अधिकारी आहेत. कार्यशैलीची त्यांच्या प्रमुख 3 वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहिले वैशिष्ट्य त्यांचं आहे शिस्त, दुसरं आहे पारदर्शकता, तिसरं आहे धाडस. कोणताही नियम मोडलेला त्यांना अजिबात चालत नाही. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ते बिलकुल सहन करत नाही आणि कुणाच्याही दबावाला ते बळी पडत सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत आणि विरोधकही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचे निर्माण झालेले आहेत. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरती काम केलेले आहे. आता त्यांनी कुठली कुठली पदं भूषवली हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्या. महत्त्वाचं म्हणजे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे सांभाळलेली आहे. मित्रांनो, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी एकेकाळी काम केलेलं आहे. अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी या ठिकाणी बजावलेली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून प्रशासन मजबूत करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न सुद्धा केलेले आहे. मित्रांनो, यापूर्वी त्यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आर्थिक शिस्त आणि प्रशासनातील पारदर्शकता सुद्धा वाढवण्याचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेतही त्यांनी धाडसी निर्णय पाठीमागल्या काळात घेतलेले होते. असे धडाकेबाज अधिकारी हे आहेत तुकाराम मुंडे साहेब. त्यांनी बांधवांनो पुण्यात PMPMLचे CMD असताना या शिस्त, वेळेचे नियोजन, आर्थिक सुधारणा यावरती भर दिलेला होता. मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब यांचं नाव घेतलं की बदल्यांचा विषय अपरिहार्यपणे समोर येतोच. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा त्यांच्या बदल्या सुद्धा झाल्या. मित्रांनो, जनतेमध्ये अशी भावना आहे की जे अधिकारी व्यवस्थेतील गैरप्रकारांवरती थेट बोट ठेवतात ना, त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, सामना करावा लागतो. मित्रांनो, मात्र प्रत्येक बदल्यानंतर तुकाराम मुंडे नव्या विभागात नव्या जोमानं, नव्या जोशानं कामाला लागलेले आहेत. हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. याच गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नेहमी आपलेपणाची भावना, आदरयुक्त भावना निर्माण झालेली आहे. मित्रांनो, अचानक भेटी आणि अचानक धडक कारवाया करणं हा त्यांचा हातखंडा आहे. तुकाराम मुंडे साहेब यांची एक खास ओळख म्हणजे अचानक तपासणी करणे, अचानक धाडी टाकणे. मग ते कार्यालय असो, महानगरपालिका असो, रुग्णालय असो किंवा तपासणीची मोहीम असो. खरं आहे का खोटं आहे? काय वाटतंय तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. मित्रांनो, कोणतेही पूर्वसूचना न देता काय हे करतात, ते अचानक भेटी देतात. त्यामुळे कर्मचारी सतर्क राहतात आणि गैरव्यवहारांना सुद्धा आळा बसतो. अन्न व औषध प्रशासनातील धडकेबाज मोहीम सध्या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये तुकाराम मुंडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणावरती कारवाया सुरू केलेल्या आहेत. भेसळयुक्त अन्न पदार्थांवरती त्यांनी धाडी सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. मग त्यामध्ये दूध असो, मिठाई असो, खाद्यपदार्थ असो, मसाले असो किंवा विविध उत्पादनांच्या तपासणी असो, त्यांनी धडाकेबाज कारवाई या विभागामध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवरती मुंडे साहेब यांनी कठोरातली कठोर कारवाई सुद्धा केली आहे. मग दूध हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. मात्र नफ्याच्या हव्यासापोटी काही जण भेसळ यामध्ये दुधामध्ये मोठ्या प्रमाणात करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोरातली कठोर भूमिका घेतलेली आहे. ती फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे साहेब यांच्यामुळं अनेकांना धडक कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे. मित्रांनो, एवढंच काय, महाराष्ट्रातला वडापाव सर्वत्र मिळतो, मात्र गरम पदार्थ वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून देण्याची पद्धत आरोग्यासाठी धोकादायक आहे. शाईतली रसायनं अन्नात मिसळू शकतात. त्यामुळे विविध कॅन्सर सारख्या रोगांना जनतेला सामोरं जावं लागतं. आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. ही बाब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधवांनो जनजागृतीची मोहीम तुकाराम मुंडे साहेब यांनी पहिल्यांदा राबवलेली आहे. तुम्हाला माहिती का, सामान्य माणसाला प्रामाणिक अधिकारी हवा असतो. नियम सर्वांसाठी समान असावेत असे लोकांना वाटतं, परंतु जे अधिकारी दबावाला झुकत नाही त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात नेहमी आदर निर्माण होतो. त्यातलंच एक नाव म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. खरं आहे का खोटं आहे? मित्रांनो, आज आपल्या देशाला भ्रष्टाचारानं पोखरलंय. भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि भेसळीच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत कठोर, पारदर्शक आणि जनतेप्रती उत्तरदायी अधिकारी ही काळाची गरज आहे. परंतु प्रशासन हे भ्रष्टाचाराने भरपटलेलं आहे.
म्हणून तुकाराम मुंडे यांची कारकीर्द आपल्याला हेच शिकवते की प्रामाणिकपणा आणि धाडस यांच्या बळावर व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करता येतो. खरं आहे का खोट आहे? मित्रांनो, तुकाराम मुंडे हे फक्त एक IAS अधिकारी नाहीत, ते संघर्षाचे प्रतीक सुद्धा आहेत, ते प्रामाणिकपणाचे प्रतीक सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते शिस्तीचे प्रतीक आहेत. ते सामान्य माणसाच्या अपेक्षांचे सुद्धा प्रतीक आहेत, घोतक आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयाशी सर्वजण नेहमी सहमत असतीलच असे बिलकुल नाही. परंतु जनहितासाठी कठोर निर्णय घेण्याची त्यांची तयारी त्यांच्या इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. तुम्हाला काय वाटतंय, अशा अधिकाऱ्यांची संख्या देशात वाढली पाहिजे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. दादा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूबला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. एवढंच या ठिकाणी मांडतो आणि आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत मित्रांनो.